आणि या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला असेल तर सोबत आलेले शेतकरी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज सन्मान होतोय हा सर्वात मोठा आनंद हा चाळीसगाव तालुक्यातला आज आहे। बंधूंना कृषी विभाग फार अशा पत्र्याच्या व्यवस्थेतून सुरू झालं आज सुसज्ज असं 11,69,00,000 रुपयाचं, ज्याला म्हणतो की कुठे शेतकरी गेला तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आल्याचं त्याला प्रतीत होईल। कारण की मी जे काम करतो तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ते तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। असं अत्याधुनिक सर्व सुविधांयुक्त सर्व दालनं, त्याच्यामधले सगळे विभाग अतिशय कृषी विभागाने जोडले जातील अशा सर्वप्रथम कृषी कार्यालयाचं, कृषी भवनाचं आणि माझ्या शेतकरी भावनांचं कृषी मंदिराचं भूमिपूजन या सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं। मी असं सर्वप्रथम जाहीर करतो। सर, आपण आज बीजेपी मध्ये प्रवेश केलेला तर काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार। बीजेपी मध्ये खास करून चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून चाळीसगाव तालुक्याची धुरा मंगेश दादा हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून सांभाळतात व गेल्या 2.5 वर्षापासून जी विकासाची घोडदौड चाळीसगाव शहर व तालुक्यात चालू आहे, त्यांचा जो उत्साह, कामाची दिशा, कामाच्या असलेले त्यांच्या संकल्पना, त्यांची असलेली कार्यपद्धती यावरती प्रभावित होऊन तर चालावी याच्यामध्ये माझ्या विचारधारेशी जुळणारे अनेक संकल्प असल्यामुळे मी या नवीन पक्षामध्ये बीजेपी मध्ये प्रवेश करीत आहोत। आपण मागच्या जो मनसेच्या पक्षामध्ये होतात तर बीजेपी मध्ये यायचं मुख्य कारण काय? बीजेपीने गेल्या 5 वर्षामध्ये व यापूर्वी पण बीजेपीची जी घोडदौड चालू आहे, सातत्याने त्यांना देशाचा कौल प्राप्त झालेला आहे। याही वर्षी नरेंद्र मोदीजी यांना कौल प्राप्त झालेला आहे व येणाऱ्या काळात देखील बीजेपीलाच कौल प्राप्त होईल व त्यामध्ये खास करून ते सर्वांना घेऊन चालतात। जसं स्किल इंडिया असेल, स्वच्छ भारत अभियान असेल, अशा अनेक योजना त्यांनी तळागाळापर्यंत राबवल्या। या योजनांचा पुढे आपण आपल्या भागापर्यंत, प्रभागापर्यंत नेऊया या धोरणेने मी बीजेपीत प्रवेश केला। पक्षामधून अनेक कार्यकर्ते आज बीजेपी मध्ये सामील झालेले मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये काय सांगाल आपण? मी नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज या ठिकाणी नुसतं मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला नाही, आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आज आमचे नगरसेवक भास्कर आबा आणि आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय मनोज भाऊ यांचं बऱ्याच दिवसापासून यांचं सगळं संघटन अतिशय मजबूत असल्यामुळे चाळीसगाव शहरातल्या प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 1 आणि हिरापूर रोड आणि प्रभाग क्रमांक 2 जे आमचे प्रशिक कदम असतील त्यांचा सारा ग्रुप आज मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून, विश्वास ठेवून येणाऱ्या ऐतिहासिक विजयाचे भागीदार व साक्षीदार होण्याचा संकल्प कमीत कमी आज 200-300 कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये चाळीसगावचा विकासाबद्दल आपण काय सांगाल? मी गेल्या 25 वर्षापासून 30 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे। 20 वर्षापासून नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय। सुदैवाने मागच्या 30 वर्षात मी अनेक नेतृत्वांबरोबर काम केलं, पण चाळीसगाव शहर हे बदलताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वयाच्या 50व्या वर्षी पहिल्यांदा असं वाटलं की हे चाळीसगाव शहर विकासाच्या एका नव्या उंचीवर जात आहे। मंगेश दादांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय इमारतीपासून इतक्या काही विकासाचे कामं झालेले आहेत किंवा पाईपलाईन मध्ये कामं आहेत की जे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत। ती सांगायला बसलं तर 1 तास लागेल। यापूर्वी इतके पैसे कधी चाळीसगाव शहराच्या विकासासाठी आले नव्हते। मग ते गार्डन असो, मग ते रस्ते असो, ते कॉन्क्रीट रस्ते असो, 1-1.5 फुटाचे कॉन्क्रीट रस्ते, म्हणजे आमच्या चाळीसगावकरांना कॉन्क्रीट रस्ते तर मुळात माहीतच नव्हते। फार काही ठिकाणी आमच्याकडे कॉन्क्रीट रस्ते होते। आज जर आपण बघितलं सर, स्टेशन रोड ते डायरेक्ट घाट रोड अतिशय सुंदर असं काम या शहरामध्ये चालू आहे। गार्डनचं काम चालू आहे, चौक सुशोभीकरण चालू आहे, सोलर लाईट्स बसवले गेले, लाईनसाठी आता 70 कोटी रुपये आलेले आहेत। पैसे तर इतके आलेले आहेत की किमान 3 वर्ष शहराचा विकास होईल। आत्ताशी तर मी असं म्हणेल की 30-40% डेव्हलपमेंटचे कामं झालेले आहेत। अजून 60% कामं येणाऱ्या वर्ष 2 वर्षात पूर्ण होतील आणि चाळीसगाव शहराचं पूर्ण चित्र
बदललेला असेल आणि हीच खऱ्या अर्थाने चाळीसगावकरांच्या सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणातली हाक होती की या चाळीसगाव शहराला असा आमदार मिळावा जो अंत्योदयाचा विचार करणारा, गोरगरीब लोकांच्या सुखदुःखात सामील होणारा, आणि तेच नेतृत्व यावेळेस आम्हाला खात्री आहे की मंगेश दादा चव्हाण हे 1 लाखाच्या मार्जिनने या विधानसभेमधून निवडून येतील. आज शरदचंद्रजी पवार गटातील, राष्ट्रवादी गटातील आज आपण बीजेपी मध्ये प्रवेश केलेला, तर काय सांगाल? मी वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे अध्यक्ष आहे चाळीसगाव शहर. तसेच माझे जे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होते शरद पवार गटामध्ये, त्यांना प्रोत्साहित करून मंगेश दादांच्या कामाचा त्यांनी बघितलं की बा मंगेश दादा खूप कामं करताय, आपण प्रवाहाच्या विरुद्ध न जाता आपण मंगेश दादा बरोबर जावं. आणि आपले अध्यक्ष सुभाजी गवळी हे पण भाजप बरोबर जोडले गेलेले आहे. मी पण पूर्वी राष्ट्रवादीचं काम करत होतो, परंतु मागच्या वेळेस मी प्रवेश केला. आता जे माझे जोडीदार होते मनोज भाऊ गवळी, शिवाभाऊ गवळी, तसेच स्टँड राजे चौक परिवार, स्टँडच्या मागचा परिसर साहेब हा असा परिसर आहे एकदम गोरगरीब लोकांचा परिसर आहे. बाकीच्या याच्यामध्ये तर ते म्हणजे फक्त आज हे लोक प्रभावित झाले जे मंगेश दादांच्या कार्यावर आणि कामावर येऊन सर्वांनी पक्षात प्रवेश केलेला आहे. काय वाटतं आपल्या वार्ड क्रमांक रहिवासी आमच्याकडे रस्त्याची फार मोठी समस्या होती. दादांनी आम्हाला शब्द दिला, आमच्या रस्त्याचं पूर्ण काम मार्गी लावलं. मार्गी लावल्यामुळे आम्ही दादांवर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे. हे पाहू शकता की अनेक पक्षांचे जे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट असेल, मनसे असतील, राष्ट्रवादी असेल, अशा अनेक गटामधून आज चाळीसगाव तालुक्यामध्ये मंगेश दादा चव्हाण आमदार यांच्या नेतृत्वामध्ये सर्व नेत्यांनी, या कार्यकर्त्यांनी आज जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरामॅन संदीप सह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज चॅनल, चाळीसगाव.